नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण. आजच्या व्हिडिओमध्ये झोप न येण्याची कारणे आणि प्रॅक्टिकल उपाय सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला लगेच झोप येण्यास मदत मिळेल. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया. झोप न येण्याचं सगळ्यात पहिलं कारण आहे स्ट्रेस किंवा टेन्शन घेणं. गरजेपेक्षा जर जास्त तुम्ही कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेत असाल तर यामुळे झोप लवकर लागत नाही. याचं कारण म्हणजे टेन्शन घेतल्यामुळे कॉर्टिसोल नावाचं हार्मोन आपल्या शरीरामध्ये गरजेपेक्षा जास्त सिक्रेट केलं जातं किंवा तयार केलं जातं. यामुळे आपल्याला झोप लागत नसते. 2 नंबरचं कारण आहे संध्याकाळच्या वेळेस चहा, कॉफी किंवा सिगारेट ओढणे. जर अशा प्रकारची सवय तुम्हाला असेल तर यामुळे झोप लागू शकत नाही. याचं कारण म्हणजे या गोष्टीमुळे आपली बॉडी एक्साइटेड झालेली असते आणि बॉडी रिलॅक्सच होऊ शकत नाही, म्हणून झोप लागत नाही. म्हणून रात्रीच्या वेळेस या गोष्टी आपल्याला टाळायला पाहिजे. 3 नंबरचं कारण आहे अनियमित वेळेवर झोपणे आणि अनियमित वेळेवर उठणे. जर तुमची झोपायची वेळ फिक्स नसेल, केव्हा पण उठत असाल, तसेच सॅटर्डे संडेला जास्त वेळ झोपत असाल, अशा प्रकारच्या जर सवयी असतील तर यामुळे पण झोप लागू शकत नाही. म्हणून शक्यतो आपल्याला एकाच टायमिंगवर झोपायला पाहिजे आणि एकाच टायमिंगवर उठायला पाहिजे. जर असं तुम्ही काही दिवस केलं तर तुमच्या झोपेमध्ये प्रचंड प्रमाणात बदल दिसून येईल. तुम्हाला वेळेवर झोप लागायला मदत मिळेल. 4 नंबरचं कारण आहे स्क्रीन टाइम कमी करायचा आहे. आजच्या कंडिशनला अशी स्थिती आहे की जोपर्यंत आपले डोळे झाकत नाही तोपर्यंत आपण हातातला मोबाईल खाली ठेवत नाही. समोर टीव्ही चालू असते, हातात मोबाईल असतो, साईडला लॅपटॉप असतो. अशा प्रकारच्या कंडिशन अनेक जणांची झालेली आहे किंवा अशी अवस्था झालेली आहे. या कारणामुळे झोपेवर परिणाम होत असतो. डिप्रेशन किंवा मेंटल हेल्थ इश्यू, जर तुम्हाला काही मानसिक आजार असेल तर यामुळे सुद्धा व्यवस्थित झोप लागू शकत नाही. कारण मेंटल स्थितीमध्ये आपल्या दिमागाची केमिस्ट्रीच बदललेली असते. आपला दिमाग सर्वसामान्यासारखं काम नाही करू शकत. यामुळे आपली स्लीप डिस्टर्ब होऊ शकते. पुढचं कारण आहे व्यवस्थित न खाणे किंवा उशिरा खाणे. जर तुम्ही खूप रात्री उशिरा खाल्लं तर आपली पूर्ण बॉडी तर रिलॅक्स होत असते, परंतु आतड्यावर प्रचंड प्रमाणात त्रास येत असतो आणि याच कारणामुळे आपल्याला झोप नाही लागू शकत किंवा डायजेशनचं काम चालूच असतं. म्हणून आपल्याला रात्री उशिरा नाही खायला पाहिजे. त्यानंतरचं पुढचं कारण आहे रूम मध्ये खूप जास्त उजेड असणे. जर तुम्हाला लाईट चालू करून झोपायची सवय असेल तर यामुळे सुद्धा झोप लागू शकत नाही. म्हणून आपल्याला झोपेच्या वेळेस लाईट शक्यतो बंद करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित झोप लागेल. याशिवाय झोपेशी संबंधित काही आजार असेल, जसं की झोपेत चालण्याची सवय कोणाला असते तर यामुळे सुद्धा व्यवस्थित झोप लागू शकत नाही. आणि तसेच काही गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा झोप लागत नाही, जसं की अँटी डिप्रेशन ज्यांना गोळ्या चालू आहेत त्यांना झोप नाही लागणार. बीपीच्या गोळ्या चालू आहेत अशांना सुद्धा झोपेचा प्रॉब्लेम तयार होऊ शकतो. तर काही गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा झोप लागत नसेल. ठीक आहे, आता हे झाले सगळे कारण. आता उपाय सांगतो. जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे झोप येत नसेल तर झोप येण्यासाठी सगळ्यात पहिला उपाय आहे बेडवर गेल्यानंतर आपल्याला आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. जर तुम्हाला 5-10 मिनिटं झालं झोपच लागत नाही किंवा तुम्हाला असं वाटत आहे तुम्हाला आता झोप लागणार नाही, अशा वेळेस आपण श्वासावर लक्ष द्यायचं आहे आणि श्वास आतमध्ये घेताना 5 सेकंद लावायचे आहेत. श्वास घेतल्यानंतर 8 सेकंदापर्यंत आपल्याला होल्ड करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर श्वास सोडताना 7 सेकंदामध्ये सोडायचा आहे. जर या पद्धतीने जर तुम्ही श्वासोच्छ्वास केला आणि 10 वेळेस जर तुम्ही हे रिपीट केलं तर विश्वास करा तुम्हाला लवकरात लवकर झोप लागेल. काही दिवस जर हा व्यायाम केला किंवा ही एक्सरसाइज केली तर लवकरच तुम्हाला झोपेची समस्या तुमची पूर्णपणे दूर झाल्याचं दिसून येईल. खूप चांगला उपाय आहे, प्रॅक्टिकल उपाय आहे. हा तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.